नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. अमेरिकेत सोयाबीनची पेरणी वेगानं सुरू आहे. जवळपास निम्म्यापेक्षा अधिक पेरणी झाल्याचं समजतंय. तर कालपासून अमेरिकेच्या बाजारात सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा दिसून आली आहे. सोयाबीनचे दर देखील काहीसे वाढलेले आहेत. दरवाढीला प्रामुख्यानं दोन घटक कारणीभूत आहेत. महत्त्वाचा घटक म्हणजे USDAनं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार नव्या हंगामात अमेरिकेतलं सोयाबीनचं उत्पादन कमी होणार आहे. आणि दुसरं म्हणजे सोमवारी अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या व्यापारी युद्धाला 90 दिवसांसाठी काहीसा विराम मिळाला आहे. असं असलं तरी अमेरिकेतील शेतकरी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावरती नाराज आहे. मग नेमकं अमेरिकेतील शेतकऱ्यांची नेमकी नाराजी काय आहे आणि नव्या हंगामात नेमकं अमेरिकेच्या बाजारात नेमकं काय घडू शकतं याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता जसं सुरुवातीला सांगितलं की अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी युद्धाला विराम मिळाला 90 दिवसांसाठी. आता या 90 दिवसांमध्ये अमेरिका चीनमधून आयात होणाऱ्या मालावर 145% ऐवजी 30% आयात शुल्क लागू करणार आहे. तर चीन अमेरिकेतून आयात होणाऱ्या मालावर 10% शुल्क लावणार आहे. बरं, हे धोरण 90 दिवसांसाठी असेल. 90 दिवसांनंतर या दोन देशांमध्ये नेमकं काय होईल, या 90 दिवसांमध्ये काय धोरण आखलं जाईल, काय घडामोडी घडतायत, कुठं तडजोड होते हे सांगता येत नाही आहे. आणि 90 दिवसांनंतर व्यापार युद्ध सुरू होतं का याची भीती देखील अमेरिकेतील शेतकऱ्यांना आहे. आणि विशेष म्हणजे अमेरिकेत सध्या पेरणी सुरू आहे आणि अमेरिकेचं सोयाबीन पुढच्या 3 ते 3.5 महिन्यांमध्ये काढणीला सुरुवात होईल. आता अमेरिकेतील शेतकरी काढणीच्या तोंडावर सोयाबीन वायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकत असतात, म्हणजे सोयाबीन विक्रीचे वायदे करत असतात, करार करत असतात. आता नेमकं याच काळामध्ये जर समजा अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये पुन्हा व्यापार युद्ध सुरू झालं तर नव्या हंगामात देखील सोयाबीन उत्पादकांच्या अडचणी वाढणार आहेत, अशी भीती अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांनी व्यक्त केली आहे. म्हणजे जर समजा तोडगा निघाला नाही आणि व्यापार युद्ध जर पुन्हा सुरू झालं तर सोयाबीन उत्पादकांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण अमेरिका जगातला दुसरा क्रमांकाचा सोयाबीन निर्यातदार देश आहे आणि चीन जगातला सर्वात मोठा सोयाबीन आयातदार आहे. आता मागच्या काही वर्षांमध्ये चीन ब्राझीलकडून जास्तीत जास्त सोयाबीनची आयात करतोय आणि चीनच्या निर्यातीमध्ये अमेरिकेचा जो काही वाटा आहे तो वर्षागणिक कमी होताना दिसतोय. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेचं धोरणच आहे असं दिसून येत आहे. कारण जेव्हा डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले होते तेव्हा देखील त्यांनी चीनसोबत असंच व्यापार युद्ध सुरू केलं होतं आणि त्याचा फटका म्हणजे अमेरिकेतील अनेक शेतीमालाची निर्यात चीनला कमी झाली होती. 2022-23च्या हंगामामध्ये चीननं एकूण जेवढी सोयाबीनची आयात केली होती त्यापैकी तब्बल 28% आयात ही अमेरिकेमधून केली होती. आता जर आपण विचार केला तर आतापर्यंत चीननं म्हणजे चालू वर्षात चीननं जेवढी आयात केली आहे त्यापैकी तब्बल 80% आयात एकट्या ब्राझीलमधून केल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच चालू वर्षामध्ये चीनची आयात ही ब्राझीलमधून जास्त होते. आता त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना ही देखील भीती आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही व्यापार युद्ध सुरू केलं आहे त्यामुळे जगातला शेतीमालाचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनची बाजारपेठ ही अमेरिकेऐवजी ब्राझीलकडे जाताना दिसते आणि हा सर्वात मोठा धोका असल्याचं अमेरिकेच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की चीनच्या मार्केटमध्ये अमेरिकेच्या शेतकऱ्यांना ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या मालाशी स्पर्धा करावी लागते. आपण जर सोयाबीनचं बघितलं तर यंदा ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन विक्रमी झाले आहे. सध्या ब्राझीलमध्ये सोयाबीनचा पुरवठा देखील चांगला आहे आणि विशेष म्हणजे ब्राझीलच्या सोयाबीनचे भाव कमी आहेत. त्यामुळं चीनला ब्राझीलचं सोयाबीन जास्त जातं आहे आणि अमेरिकेचं सोयाबीन कमी जातं आहे. आता त्यातल्या त्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा जर आपण विचार केला तर आज अमेरिकेच्या सोयाबीन आयातीवर चीनमध्ये 10% शुल्क आहे आणि ब्राझीलच्या आयातीवर कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही. त्यामुळं चीन साहजिकच ब्राझीलचं सोयाबीन घेईल. हीच परिस्थिती ज्वारीच्या बाबतीत आहे, हीच परिस्थिती पॉर्क उत्पादनाच्या बाबतीत देखील आहे. त्यामुळे अमेरिकेतून चीनला केवळ सोयाबीनच कमी जाणार नाही तर ज्वारी आणि पॉर्क उत्पादनं देखील कमी जातील अशी भीती देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबत जे काही सध्याचं धोरण आखलंय म्हणजेच अमेरिकाने 30% शुल्क लावलं आणि चीनने 10% शुल्क लावलं यावर समाधान निघणार नाही. म्हणजेच याचा फटका अमेरिकेतील शेतकऱ्यांना बसणारच आहे. कारण प्रतिस्पर्धी असलेल्या ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या मालावरती चीननं कोणत्याही प्रकारचं शुल्क लावलं नाही. त्यामुळे जगातली सर्वात मोठी बाजारपेठ ही अमेरिकेच्या शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची भीती अमेरिकेतील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता अमेरिकेच्या शेतकऱ्यांची खरी भीती सध्या सुरू असलेल्या व्यापार युद्धाविषयी नाही आहे किंवा सध्या असलेल्या दराविषयी देखील नाही आहे. कारण अमेरिकेचा मुख्य सोयाबीनचा हंगाम हा कधीच आटोपलेला आहे. सध्या तिथं लीन सीझन सुरू आहे. अमेरिकेचं सोयाबीन जवळपास सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात बाजारात यायला सुरुवात होईल आणि त्यावेळी नेमकं अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सध्याचा जो काही समझोता झालेला आहे, जे काही सध्या परस्पर सहमतीने आयात शुल्क लावलेलं आहे म्हणजे अमेरिकेने 30% आणि चीनने 10% हे 90 दिवसांसाठी असेल. आता पुढच्या 90 दिवसांमध्ये अमेरिकेचं सोयाबीन देखील मोठ्या प्रमाणात बाजारात येईल.
शेतकरी करार करून सोयाबीन विकू लागतील, त्यावेळी जर समजा चीननं अमेरिकेच्या आयातीवरती जास्त शुल्क लावलं तर मात्र अमेरिकेच्या बाजारात सोयाबीनचे भाव पडतील आणि याचा फटका थेट अमेरिकेतील शेतकऱ्यांनाच बसेल अशी भीती शेतकऱ्यांना आहे। आता जर समजा अमेरिकेच्या बाजारात सोयाबीनचे भाव पडले तर साहजिकच याचा परिणाम जागतिक बाजारावरती होत असतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या देशातल्या बाजारावर होतो। कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे दर किती आहेत ते जर GM असलं तर GM सोयाबीनचे दर किती आहेत त्यावर आपल्या नॉन GM सोयाबीनला प्रीमियम मिळत असतो। म्हणजे जर समजा GM सोयाबीनचे दर $350 असतील तर त्यावर आपल्या नॉन GM सोयाबीनला जास्तीत जास्त $50 ते $100चा प्रीमियम मिळत असतो। पण समजा आपण असं गृहीत धरू की जर समजा GM सोयाबीनचे दर $400 किंवा $450च्या वर गेले तर त्यावर $50 ते $100 प्रीमियम आपल्या सोयाबीनला मिळेल। म्हणजेच GM सोयाबीनचे दर किती आहे त्यानुसार आपल्या नॉन GM सोयाबीनचे दर देखील ठरत असतात। थोड्या कमी अधिक प्रमाणात जरी तफावत दिसत असली तरी थेट परिणाम आपल्याला दिसून येतो। थोडक्यात काय तर अमेरिकेच्या बाजारावरती सध्या जे काही व्यापार युद्धाचं ढग दिसून येतंय त्याचे चटके जागतिक सोयाबीन बाजाराला नक्कीच बसणार आहेत आणि अमेरिकेच्या शेतकऱ्यांनी उपस्थित केलेली भीती जर पुढच्या काळामध्ये खरी ठरली तर त्याचे परिणाम जगातील सोयाबीन उत्पादकांना भोगावे लागू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आता एकंदरीतच अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जे काही व्यापार युद्ध सुरू आहे आणि त्याचा जागतिक शेतीमाल बाजाराला जो काही परिणाम भोगावे लागत आहेत किंवा जो काही फटका बसतोय याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।